फडणवीस साहेब जनतेची मागणी म्हणून, सक्षम पुरावे म्हणून, मुख्यमंत्री म्हणून लोकभावनेचा आदर करणे, न्याय करणे, निर्णय घेणे हे तुमची जबाबदारी आहे. वरून म्हणता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस पाहून घेतील. लोक कशासाठी आणि कोणामुळे रस्त्यावर उतरले? निर्णय घ्यायला, न्याय करायला दम लागतो, दम. सगळ्यांना कळतंय आरक्षण द्यायला काहीच अडचण नाही, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला मराठा द्वेष करायचा आहे, करा, अनुभोगा. मग पहिले बाया पुढं करायचे. अरे भावांनो, घराबाहेर साडी चोळी लटकवायची पद्धत यांचीच होती म्हणते. आता सत्ता आली, सैन्य पुढं करणार. सवय खानदानी पिढी जात. दलित मुस्लिम यांचं समर्थन करतात का? नाही. आंदोलनापासून निम्मा मराठा दूर गेलाय. मग स्वतःची मतचोरी लपवायसाठी सॉफ्ट कॉर्नर ओबीसींचा, सगळ्या ओबीसींचा धिंगाणा करते. वरून म्हणते मी सोबत. पंचायत राज मधून ओबीसी कोण दूर केला होता? ओबीसींची फेलोशिप कोण बंद केली? ओबीसी समाज म्हणते. अरे ओबीसी समाज कवापासून झाला बे? ओबीसी अनेक जातींचा मिळून एक प्रवर्ग आहे, त्यात मराठा पण आहे. ओबीसी समाज म्हणून त्यातल्या जातींचं अस्तित्व संपवत आहे. असा इतरांची जात चोरणारा चोट्टा नेता या जगात कोणी असेल का? कोणी लक्षात पण आणून देत नाही. ही खंत आहे. सगळे यांची लाळ चाटू चाटू धन्य आहे. असो, कोणी मंडल यात्रा काढो की कोणी गोव्यात जाऊन बंडलबाजी करो, आम्ही येणार. तुह्या धमक्या तुह्या जवळ ठेवी. सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे की दादांच्या आंदोलनातला एकही मराठा कायदा मोडत नाही. शेकडो व्हिडिओ आम्हीच काढलेले आहेत. पोलीस बांधव निवांत सावलीला खुर्ची टाकून बसलेले असतात. तू पुन्हा छू म्हणशील, पण तू लिहून ठेव. आता जर एकाही मराठ्यांना इजा झाली ना, तर पिढ्यानपार तुला भोगावं लागल. हात तर लावून बघ. रायजो पाहाला नसता जाशीन पळून. अबे रोज वावरात आम्ही बैलाला झी झी म्हणतो. उद्या मुंबईतून आरत छी म्हणणार. तुम कुछ भी कर लो.